ठीक बघूया. हा भाग अगोदर आपण बघितलाय. कुठपर्यंत बघितलाय? ह्याचे जे चित्र आहेत बघा, फुफ्फुस हृदय वगैरे आहे तिथपर्यंत हा भाग बघितलाय आपण. हे सगळे वरचे झालेले आहेत. एक दोन तीन चार पाच सहा, सात, आठ झालेले आहेत. त्याच्यानंतर खालचा थोडा भाग बघायचा होता, त्या दिवशी सापडला नव्हता आपल्याला. त्याच्यामुळे थोडक्यात बघूया हा, आणि पुढे जाऊया. काय काय आहे बघा त्याच्यामध्ये. तर ज्यावेळी स्ट्रेस रिस्पॉन्स HPA ऍक्सिस ऍक्टिव्हेट होतो, ऍड्रिनल आणि कॉर्टिसॉल सोडले जातात, त्यावेळी हे बदल होतात. आणि हे बदल तसेच जर राहिले नंतर, तर त्याच्यावरती मग काय काय परिणाम होतो? तर पोअर फर्टिलिटी म्हणताय. पोअर फर्टिलिटी म्हणजे गर्भधारणा जी आहे त्याच्यावर परिणाम होतो. त्याच्यावरती परिणाम होतो. मग ही गर्भधारणेवरती परिणाम होण्यासाठी दोघं जिम्मेदार असतात, पुरुष आणि स्त्री. दोघंही जिम्मेदार असतात. मग स्त्रीमध्ये जर स्ट्रेस मध्ये असेल स्त्री, तर मग तिचे परिणाम असणारे ते गर्भाशयावरती किंवा ओव्हुलेशन होण्यावरती, तसे वेगवेगळे परिणाम त्याच्यावरती होत असतात. आणि जर पुरुषामध्ये स्ट्रेसमध्ये असेल पुरुष, तर त्याच्यावरती म्हणजे शुक्राणू निर्माण होणे किंवा शुक्राणूची कमतरता किंवा शुक्राणू वीक असणे, अशा वेगवेगळ्या गोष्टी त्या स्ट्रेसमुळं जे पुरुषाच्या आता बघा, वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत, आता जसं की पचन संस्था दोघांचीही सारखीच आहे, पुरुषाची स्त्रीची सारखीच आहे. किंवा श्वसन संस्था दोघांचीही सारखीच आहे. परंतु फर्टिलिटी प्रजनन संस्था जी आहे ती दोघांची वेगवेगळी आहे. मग स्ट्रेसमध्ये जो व्यक्ती असेल, पुरुष असेल तर पुरुषाच्या प्रजनन संस्थेवरती परिणाम होणार आहे, आणि स्त्री असेल तर स्त्रीच्या प्रजनन संस्थेवरती परिणाम होणार आहे. अशा प्रकारे म्हणजे एकंदरीतच फर्टिलिटीवरती परिणाम त्या ठिकाणी होणार आहे. त्यासोबत पुशेस फॅट स्टोरेज म्हणताय म्हणजे काय? तर ती व्यक्ती स्ट्रेसमध्ये जरी असली, तर तिच्यामध्ये फॅट वाढण्याचं प्रमाण जास्त होतं. फॅट अतिरिक्त वाढतं. का वाढतो? का वाढत असेल बघा, इथं आणखीन एक दुसरी इमेज बघूया आपण. याच्यामध्ये समजतं बघा. आता पहिल्यांदा जे स्त्रीचे चित्र दिले, स्त्री असेल किंवा पुरुष असेल दोन्हीमध्ये, आणि त्याच्या पुढचा जो बाण दाखवलेला आहे तो स्ट्रेसवर दाखवलेला आहे. स्ट्रेस, ती स्त्री किंवा पुरुष तणावाखाली आहे. त्याच्यानंतर मग हा पुढचा पुढेपर्यंत आपण बघितलंय. ऍड्रिनल ग्लॅन्ड रिलीज इपिनेफ्रिन, म्हणजेच कोणता आहे, हे आपलं कोणतं, कॉर्टिसॉल आणि ऍड्रेनिलिन. ऍड्रेनिलिनलाच एपिनेफ्रिन असं सुद्धा म्हटलं जातं. स्ट्रेस झाल्यानंतर हे हार्मोन रिलीज होतं. त्याच्यानंतर दिस सिग्नल लिव्हर कन्वर्ट्स क्रिएट ग्लुकोज, आणि आपण हे पण पाहिलंय, बरोबर आहे. त्याच्यानंतर मग पुढे येऊया आणखीन. आता हे जे ग्लुकोज निर्माण होतं ते आपण बघा, ज्यावेळी आपल्या हालचाली होतील शरीराच्या, त्यावेळीच ते ग्लुकोज काय होणार आहे, बर्न होणार आहे, बरोबर आहे का? पण आपल्या हालचालीच नाही झाल्यात, आपण स्ट्रेसमध्ये आहोत, आणि स्ट्रेसमध्ये असल्यामुळं ग्लुकोजचं अतिरिक्त निर्माण आपल्या शरीरामध्ये होतंय, ग्लुकोज अतिरिक्त वाढतोय. परंतु आपली काही हालचाल नाही, आपण बसून आहोत, अशा गोष्टी असतील तर मग काय होणार आहे, ते ग्लुकोज जे आहे, आता पुढं काय म्हटलंय बघा, अनयुज्ड. आपण हालचाल केली तरच ते वापरलं जाणार आहे, हालचाल नाही केली तर ते तसंच राहणार आहे, म्हणजे त्याला म्हणायचं आहे अनयुज्ड. मग अनयुज्ड ग्लुकोज इज टर्न इनटू ट्रायग्लिसराइड. ट्रायग्लिसराइड हा कशाचा भाग आहे, तर हा एक फॅटचा भाग आहे. मग बघा, आता रूपांतर कसं कसं झालं, लिव्हर मधून ग्लायकोजनचं रूपांतर ग्लुकोज मध्ये झालं, ग्लुकोज न वापरल्यामुळं ट्रायग्लिसराइड मध्ये झालं, आणि ट्रायग्लिसराइड आर स्टोर्ड ऍट बेली फॅट. म्हणजे चक्र कसं आहे बघा, चक्र कसं आहे. आणि हे सर्वत्र शरीरभर पसरतं, म्हणजे ताणतणावाखाली व्यक्ती असला तरी सुद्धा त्याचं वजन वाढतं. अशा वेगवेगळ्या प्रक्रिया शरीरामध्ये त्या ठिकाणी घडत असतात. ठीक आहे, आणखीन पुढे बघूया.
पोशेस फॅट स्टोरेज, वजन वाढणे. त्यासोबत खाली एक आहे बघा, इन्क्रीजिंग सोडियम अँड वॉटर रिटेन्शन. म्हणजे काय, तर सूज येते ज्या व्यक्ती ताणतणावाखाली असतात. म्हणजे ही जी लक्षणं आहेत ही दीर्घकालीन तणावाची आहेत बरं का. अल्पकालीन तणावामध्ये अशी लक्षणं तुम्हाला दिसणार नाहीत. ते तितक्याच तणावापुरती असतील आणि निघून जातील. परंतु दीर्घकालीन असेल तर ही सगळी लक्षणं तुम्हाला वरचेवर वाढत जातील. ह्या लक्षणांची सुद्धा अगोदर सुरुवात होईल, नंतर ती लक्षणं टिकून राहतील आणि त्याच्यानंतर ओव्हर होतील. चालू होणे, थांबणे आणि अतिरेक होणे अशा स्वरूपामध्ये या लक्षणांची सुरुवात असते. ठीक आहे. इन्क्रीज सोडियम म्हणजे काय, याच्यामध्ये पायावरती किंवा पोटावरती सूज येते, सूज यायला लागते. त्यासोबत आणखीन पुढे काय म्हटले बघा, डिस्टर्ब सर्कॅडियन रिदम. म्हणजे काय, तर झोपेचं जे चक्र आहे, झोपेच्या चक्रामध्ये बदल होतो, वेळेवर झोप लागत नाही असा प्रकार आहे त्याच्यामध्ये. त्यासोबत रिड्युसेस बोन फॉर्मेशन. म्हणजे बोन फॉर्मेशन म्हणजे हाडं निर्माण होण्यासाठी किंवा हाडं निर्माण व्हायची जी प्रक्रिया आहे, हाडं तयार व्हायची, त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये काय होते, घट होते असं म्हटलेलं आहे. कशामुळं, या ॲड्रिनल किंवा कॉर्टिसॉलमुळं. आणि ते कशामुळे उत्पन्न होतात, तणावामुळे उत्पन्न होतात. त्यासोबत सप्रेसेस द इम्युन सिस्टीम. म्हणजेच अशा व्यक्तींची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि कॉन्ट्रॅक्ट्स इन्सुलिन. म्हणजे इन्सुलिनचं प्रमाण, इन्सुलिन स्रवायचं प्रमाण कमी होतं. म्हणजेच काय, इन्सुलिनचं जर प्रमाण कमी झालेलं असेल तर काय होतं, त्या व्यक्तीला काय होईल, शुगर होईल. शुगर शुगर होईल. मग त्याची दोन कारणं झाली बघा. ताणतणावाखाली असलेला व्यक्ती शुगर मध्ये कसा जातो, दोन कारणं झाली. एक पहिलं कारण म्हणजे शरीर ग्लुकोज निर्माण करते अतिरिक्त, बरोबर आहे का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इन्सुलिन कमी करते. लक्षात, इन्सुलिन म्हणजे काय आहे, हा दरवाजा आहे. थोडक्यात आपण साध्या भाषेत बघूया. इन्सुलिन काय आहे, साखरेला आत घ्यायचा दरवाजा आहे. आणि तो दरवाजा, इन्सुलिन कमी झालं म्हणजे काय, हा दरवाजा बंद झाला असं समजायचं. मग दरवाजा जर बंद झाला तर साखर आत येईल का, सेल्स मध्ये येईल का ती साखर, आपल्या पेशींमध्ये येईल का, येणार नाही. आणि नाही आल्यामुळं मग ती काय होते, रक्तात तशीच पडून राहते. रक्तात काय होते, पडून राहते. दोन गोष्टीवर परिणाम झाला, एक तर उत्पादन जास्त झालं आणि आत येण्यासाठीचा दरवाजा पण बंद झाला. त्याच्यामुळं रक्तामध्ये अतिरिक्त साखर दिसायला लागली. आलं का लक्षात. मग त्याचा परिणाम, मग डायबिटीजचे परिणाम काय आहेत, तर अनेक भरपूर आहेत त्याचे परिणाम. डोळ्यावरती परिणाम होतो, मेंदूवरती परिणाम होतो, किडनीवरती परिणाम होतो, असे वेगवेगळे परिणाम त्याचे त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे बघा, एका स्ट्रेसमुळं काय काय विपरीत परिणाम आपल्या शरीरावरती होत आहेत बघा, नुसत्या एका स्ट्रेसमुळं. ठीक आहे, पुढे बघूया आणखीन. तर याच्यामध्ये आपण दोन हे म्हणलो बघा, एक मिनिट परत एकदा हे बघूया आपण. दोन स्राव जे म्हटले आपण, कोणकोणते, एक ॲड्रेनलिन आणि एक कॉर्टिसॉल, बरोबर आहे. कॉर्टिसोल. ॲड्रेनल मुळे काय काय परिणाम झाले ते बघितलं, हे खालची लक्षणं सगळी तिची आहेत. तर कॉर्टिसॉल मुळे काय परिणाम होतात, ते ज्यावेळेस आपल्या रक्तामध्ये वाढतं त्यावेळेस काय काय परिणाम होतात ते बघूया थोडक्यात. हा, हे काय आहे, हे दोघं भाऊ आहेत असं समजा, तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर. ॲड्रेनलिन आणि कॉर्टिसॉल हे दोघं भाऊ आहेत. हे स्ट्रेस निर्माण झाल्यास आपल्या शरीरामध्ये वाढतात. मग आता कॉर्टिसॉल मुळे काय काय परिणाम होतो शरीरावरती, कसे परिणाम होतात, तर याची सुद्धा लक्षणं कशी आहेत बघा. इकडं हर्ट आहे, हार्ट डिसीज. म्हणजे थोडक्यातच हार्ट डिसीज कशामुळे होतील, उच्च रक्तदाबामुळे होतील. आणि उच्च रक्तदाब कशामुळे होतोय, ॲड्रेनलिनमुळे होतोय, बरोबर आहे. आणि उच्च रक्तदाब वाढला की हृदयावर परिणाम होतोच, त्याच्या क्रियावरती परिणाम होतो. त्यासोबत कॉर्टिसॉलमुळे सुद्धा हाय ब्लड प्रेशर होतं,
रक्तदाब वाढतो. त्यासोबत कॉर्टिसॉलमुळेच हाय ब्लड शुगर म्हणजे बघा रक्तात साखरेचं प्रमाण वाढतं म्हणजेच तो व्यक्ती मधुमेहाचा शिकारी होतो. त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह इश्यू म्हणजे पचनासंबंधित तक्रारी पचन व्यवस्थित होत नाही त्या व्यक्तीचं. त्यासोबत नर्व प्रॉब्लेम म्हणजे मुंग्या येणं, हातापायामध्ये मुंग्या येणं, तळहातामध्ये मुंग्या येणं, तळपायामध्ये मुंग्या येणं किंवा बधिरता म्हणजे टोचवलं तरी ते जाणवत नाही. टोचवलं तरी जाणवत नाही, मार लागला तरी जाणवत नाही. असे दोन प्रकार त्याच्यामध्ये दिसतात, बधिरता किंवा मुंग्या येणं. त्यासोबत आणखीन कॉर्टिसॉल मुळे काय परिणाम होतो तर एन्झायटी, डिप्रेशन आणि हेडेक. एन्झायटी म्हणजे चिंता, त्यासोबत डिप्रेशन म्हणजे तणावाखाली परत तो याच्याखाली जातो आणि हेडेक म्हणजे डोकं दुखण्याचा त्रास. थोडक्यातच ज्या व्यक्तीला ताण असतो तो सहजच म्हणतो की माझं डोकं दुखतंय. तर का दुखत असतं आता लक्षात आलं का बघा. लक्षण आता समजा बीपी वाढली की डॉक्टर म्हणतो ताण आलाय का, म्हणजे हा बीपी का वाढतो तर ह्या गोष्टींमुळे वाढतो. कोणाकोणामुळं कॉर्टिसॉलमुळं आणि ॲड्रेनलिनमुळं, या दोघांमुळं ही सगळी लक्षणं या ठिकाणी दिसून येत आहेत. त्यासोबत याच्यामुळंच आणखीन एक वरचा प्रकार जो दिलेला आहे विकेंड इम्युन सिस्टीम म्हणजे याच्यामुळं सुद्धा इम्युन सिस्टीम वरती परिणाम होतो. इम्युन सिस्टीम सप्रेसिस होते, तिची ताकद कमी होते, म्हणजेच ती व्यक्ती वेगवेगळ्या रोगांना बळी पडते. असं कॉर्टिसॉलचे सुद्धा आपण परिणाम त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. त्यासोबत त्याचे साईन काय आहेत, कशी लक्षणं दिसतात आपल्याला बघूया ते पण थोडक्यात. बघा, साइन युअर कॉर्टिसॉल इज हाय. ज्यावेळी कॉर्टिसॉल हाय असतं त्यावेळी लक्षणं कशी कशी दिसतात तर पफी फेस म्हणजे चेहरा असं सुजल्यासारखा दिसतो, सुजल्यासारखा वाटतो. आणि सहजच काही काही वेळा आपण कोणीतरी गल्लीतलं वगैरे दिसलं तर आपण म्हणतो तुला काय तर झालंय बघ, तुझा चेहरा सुजल्यासारखा वाटतोय असं आपण म्हणतो. म्हणजे चेहऱ्यामधला फरक कळतो, सामान्य चेहरा आणि सुजलेला दोन्ही मधला आपल्याला पटकन फरक कळतो. म्हणजे पफी फेस जर एखाद्याचा असेल तर त्यानं पटकन क्लिनिकल टेस्ट ज्या आहेत त्या करून घ्यायला पाहिजेत. बीपी वाढलेला आहे का बघायला पाहिजे, शुगर वाढलेली आहे का बघायला पाहिजे, किंवा कॉर्टिसॉल वाढलेला आहे का बघायला पाहिजे. म्हणजे किंवा थायरॉइडमुळं सुद्धा पफी फेस होतं. फेस असा चेहरा फुगल्यासारखा दिसतो, डोळ्याखाली सुद्धा सुजल्यासारखं दिसतं. असे प्रकार होतात. किंवा वेकिंग वेकिंग अप रँडमली 2 to 3 AM असं म्हणते. म्हणजे असे जे लोक आहेत की काही लोकांना 3 वाजताच जाग येते, पूर्ण झोप होत नाही. आता समजा आपण ज्यावेळी सामान्य व्यक्ती असेल त्यावेळी रात्री एकदा 9-10 किंवा 11 ज्यावेळी आपण झोपलो की सकाळी सहसा 7-8 7 ते 8 8 झालं बरोबर आहे, 7 वाजेपर्यंत आपल्याला जाग येते. परंतु काही लोकांना असं होतं की झोपताना झोपी जातात पण 3 वाजताच जाग येते आणि पुन्हा झोपच येत नाही. असे प्रकार सुद्धा काही जणांमध्ये दिसून येतात. मग अशा लोकांनी सुद्धा ते तपासून आपण बघितलं पाहिजे. किंवा कॉर्टिसॉल अतिरिक्त वाढल्यामुळे सुद्धा असा प्रकार त्या ठिकाणी होतो. म्हणजे झोपेमधली अनियमितता असं त्याला आपण त्या ठिकाणी म्हणता येतं. टेन्स्ड नेक मसल्स म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा ताठरपणा आल्यासारखं त्या होतात, फुगल्यासारख्या होतात. त्यासोबत खाली काय म्हटलं बघा, फिलिंग इरिटेबल म्हणजे चिडचिडेपणा, व्यक्तीला चिडचिडेपणा जाणवतो. थोडंसं काही झालं तरी राग येतो, रागावतो, चिडचिड करतो. आपली मुलं असतील किंवा घरचे कोणी असतील तर पटकन थोडीशी जरी काही चूक झाली असेल तर तो चिडचिडेपणा करतो. त्यासोबत स्ट्रगलिंग लुझिंग बेली फॅट म्हणजे काय तर काही वजन तर वाढलेलं आहे, ठीक आहे, परंतु व्यायाम केला तर ते कमी व्हायला पाहिजे, किंवा डायटिंग केली तर कमी व्हायला पाहिजे, किंवा डायटिंग आणि व्यायाम दोन्ही एकत्र केले तरी ते कमी व्हायला पाहिजे. परंतु काही लोक असे असतात की व्यायाम केला तरी कमी होत नाही, डायटिंग केलं तरी कमी होत नाही, नाही दोन्ही केलं तरी कमी होत नाही. म्हणजे स्ट्रगलिंग लुझिंग बेली फॅट म्हणजे हे कमी करण्यासाठी त्यांना ते त्रासदायक होते.
तर अशा वेळी सुद्धा क्लिनिकल टेस्ट करणं गरजेचं आहे. शुगर अँड फॅट क्रेविंग, असं गोड खाणं वगैरे त्या व्यक्तींना आवडत असतं. त्यासोबत आणखीन काय म्हणले बघा, कॉन्स्टंट फॅटिग्यू म्हणजे आळशीपणा, काहीच करू वाटत नाही, निवांत बसून राहावं असं वाटतं, झोपून राहावं अशा सुद्धा म्हणजे सारखं झोपून राहावं असं सुद्धा त्यांना वाटतं. त्याचसोबत अनएक्सप्लेन्ड वेट गेन म्हणजे एका महिन्यातच 4 किलो वजन वाढलं, एका महिन्यातच 3 किलो वजन वाढलं. असं बघा, वजन जरी वाढत असेल, तर एखाद्या महिन्यामध्ये एखादा किलो वाढणं ठीक आहे. परंतु एक्सप्लेन्ड म्हणजे त्याला काही गणित नाही. सामान्य किती आहे एका महिन्यामध्ये 1 किलो ठीक आहे. परंतु एका महिन्यामध्ये 3 किलो, 4 किलो असं जर वाढत असेल, तर ते मात्र अनएक्सप्लेन्ड आहे. म्हणजे ही जी कारणं आहेत कॉर्टिसॉलमुळे होऊ शकतात. किंवा आणखीन एक लक्षण त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे, लो लिबिडो असं म्हटलंय बघा. म्हणजे काय? तर लैंगिक जे संबंध आहेत, त्याच्यावरती सुद्धा ह्या अतिरिक्त कॉर्टिसॉलमुळे परिणाम झालेला त्या ठिकाणी दिसून येतो. अशी वेगवेगळी लक्षणं आपल्याला याच्यामुळे दिसतात. पुढे बघूया आणखीन. आपण ज्या स्टेजेस बघत होतो बघा, कशाच्या? ताणतणावाच्या स्टेजेस. किती किती स्टेजेस होत्या किंवा किती हे होते त्याच्यामध्ये? 3 होते बघा. तीन कोणकोणते? होत्या. कोणकोणते होत्या स्टेजेस त्या? एक होती सावधान अवस्था किंवा हो. तिला अलार्म स्टेज असं म्हटलं. दुसरी होती रेजिस्टन्स अवस्था. रेजिस्टन्स, त्याच्यामध्ये तिला प्रतिकार अवस्था असं म्हटलं. आणि तिसरी होती एक्झॉस्टिंग. संपणे, एक्झॉस्टिंग अवस्था. एक्झॉस्टिंग अवस्था. आता याच्यामध्ये ह्या चित्रामध्ये सहजच पटकन आपल्याला लक्षात येतं बघा. अलार्म स्टेज मध्ये तो कसा दाखवले, चित्रावरून लक्षात येतं बघा कसा दाखवलोय, जागा झाल्यासारखा. अलग लक्षात. रेजिस्टन्स मध्ये प्रतिकार करतोय तो, फाईट करतोय, फाईट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि एक्झॉस्टिंग मध्ये मात्र चेहरा बघा त्या व्यक्तीचा तिन्ही याच्यामध्ये कसा आहे. आपण मारामारी करताना चेहरा कसा असतो, रेजिस्टन्स मध्ये तसंच दाखवलेला आहे. आपण अचानक एखाद्या वेळेस समजा झोपेतून जागलेले असेल तर कसा असतो चेहरा, तसं दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि एक्झॉस्टिंग म्हणजे संपण्याची जी अवस्था आहे, त्याच्यामध्ये कसा चेहरा असतो ते सुद्धा इथं दाखवलेलं आहे. याच्या साध्या चित्राद्वारे आपण इथं समजून घेऊ शकतो. ठीक आहे, आणखीन बघूया याच्याच बाबतीत, तिन्ही स्टेज बाबतीत. कोणत्या स्टेजमध्ये काय काय होतं असं या ठिकाणी दाखवलेलं आहे. अलार्म स्टेजमध्ये काय काय होतं, काय काय घडतं? ट्रेजर्स आयडेंटिफाईड असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याला ताण काय आहे ते माहित होतं. ट्रेजर्स म्हणजे स्ट्रेस आणि स्ट्रेजर्स. स्ट्रेस म्हणजे ताण आणि स्ट्रेजर्स म्हणजे ताणाची कारणं. लिहून घेऊ शकता बघा तुम्ही. ताण आणि ताणाची कारणं, त्याला स्ट्रेजर्स म्हणायचं आहे. त्यासोबत बॉडी प्रोड्युसेस, याच्यामध्ये काय काय प्रोड्यूस होतं, तर ॲड्रेनलिन प्रोड्यूस होतं पहिल्या स्टेजमध्ये. आणि हा जो रिस्पॉन्स कसा आहे, फाईट अँड फ्लाईट नावाचा हा रिस्पॉन्स आहे. या सगळ्या आता काय काय झालं बघा, स्टेजस आयडेंटिफाय झाला. आणि आयडेंटिफाय झाल्याच्या नंतर उदाहरण छोटं आपण कसं देऊ शकतो, की साप दिसला, त्याच्यानंतर बॉडीनं प्रोड्युसेस केली, ॲड्रिनल वगैरे प्रोड्युसेस केली. आणि ते प्रोड्यूस झाल्याच्या नंतर आपल्या बॉडीनं प्रक्रिया दिली, ती कोणती? फाईट किंवा फ्लाईट, लढा किंवा पळून जा, अशी रिस्पॉन्स त्या शरीरानं त्या ठिकाणी दिला. आता हे सगळं कशामध्ये घडलं, तर अलार्म स्टेजमध्ये घडलं. त्याच्यानंतरची जी अवस्था आहे रेजिस्टन्स स्टेज, रेजिस्टन्स त्याच्यामध्ये काय काय घडलं, कॉपिंग, अडॉप्ट, बॉडीनं मग काय काय रिस्पॉन्स दिला त्या ठिकाणी, आणि रिसोर्सेस, अशा प्रकारचे परिणाम दिलेले आहेत. म्हणजे काय बघा, कॉपिंग मध्ये काय होतं,
तर शरीर जे आहे तणावाशी सामना करण्यासाठी जुळवून घेण्याचा प्रकार करतं, जुळवून घेण्याचा प्रयत्न करतं. लिहून घेऊ शकता बघा तुम्ही, म्हणजे पुन्हा लक्षात येणार नाही. किंवा तर ज्यावेळी हे पीडीएफ कोणतं आहे, आम्हाला ते सापडत नाही. कोणतं हे जे तुम्ही दाखवताय ना, ते पीडीएफ आमच्याकडे असं इमेज वाला नाहीये, फक्त लिहिलेलं आहे. लिहिलेलं आहे का? ते लिहिलेलंच आहे तुमच्याकडे, हे इमेजेस हा हा. त्याच्यामध्ये आहेत. ह्या मी अच्छा अच्छा. नंतर ह्या क्लास झाला की मी टाकतोय, तुम्हाला टाकतो इमेजेस. हा, चालेल चालेल ज्याचा ज्याचा अभ्यास केलाय ते मी नंतर टाकतो. परंतु चालेल. तुम्हाला लक्षात येण्यासाठी म्हणून तुम्ही लिहून घेऊ शकता, किंवा इंग्रजीतून कन्वर्ट पण. हे इंग्रजी असल्यामुळं सुद्धा थोडंसं समजायला अवघड जाणार आहे, त्याच्यामुळं हा हा. लिहून पण घेऊ शकता. आता बघा, हो 2 नंबर टाकायचा आहे, रेजिस्टन्स. त्याच्यामध्ये काय काय आहे? कॉपिंग म्हणजे काय? तर शरीर काय करतं, तर जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करतं. त्या ताणतणावाशी जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करतं. म्हणजेच पुढे काय वर्ड दिलेला आहे? कॉपिंग विथ द स्ट्रेसेस. ताणतणावाशी जुळवण्याचा तो प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर अडॅप्ट आहे. अडॅप्ट एन्व्हायरमेंट. त्याच्या पुढे सुद्धा 2 हे केलेले आहेत, स्ट्रेन आणि डिमांड्स. अडॅप्ट म्हणजे याच्यामध्ये सुद्धा जुळवून अनुकूल करण्याचा प्रयत्न, अनुकूल वातावरणाशी सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न. आणि अ, खालच्या ह्याच्यामध्ये जे दिले बघा, डिमांड्स म्हणजे मागण्या. तर हे 2 प्रकारचे आहेत. सभोवतालची परिस्थिती म्हणजे समजा एखाद्याच्या घरामध्ये वाईट दुर्घटना घडलेली आहे, तर तिच्याशी जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न. किंवा आता डिमांड्स म्हणजे हे कशाशी लागू होतं किंवा कोणाशी लागू होतं, तर कर्मचाऱ्यांशी वगैरे लागू होतं. जसे की कामाविषयी ताणतणाव. किंवा विद्यार्थ्यांशी लागू होतं, जसं की विद्यार्थ्यांना परीक्षेविषयी अभ्यासाचा तणाव आहे. भरपूर अभ्यास आहे आणि परीक्षेसाठी वेळ कमी आहे. तर त्याला म्हणायचं डिमांड्स. स्ट्रेस आणि डिमांड्स ही दोन्ही तणावाची कारणं आहेत. म्हणजे तणावाचं वातावरण जर तसं असेल, तर त्याच्याशी सुद्धा त्याच्या रेजिस्टन्स स्टेजमध्ये शरीर काय करतं, जुळवाजुळव करण्याचा किंवा अनुकूल करण्याचा प्रयत्न करतं. त्याच्यापुढे आणखीन काय दिले बघा, खालच्या ह्याच्यामध्ये बॉडी असा शब्द दिलेला आहे आणि कांट कीप अप फॉर एव्हर आणि लिमिटेड रिसोर्सेस असं म्हटलंय. म्हणजे कांट कीप अप फॉर एव्हर म्हणजे त्या स्थितीमध्ये ते टिकू शकत नाही, त्याच स्थितीमध्ये टिकू शकत नाही. आणि लिमिटेड रिसोर्सेस म्हणजे काय आहे? मर्यादा कमी आहेत, म्हणजे कालावधी तुमच्याकडे कमी आहे, त्याच्यामध्ये ते जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे परीक्षेचा अभ्यास भरपूर आहे आणि परीक्षा 8 दिवसावरती येऊन ठेपलेली आहे. म्हणजे कसं, तर कालावधी कमी आहे असं त्याला आपण म्हणतो, किंवा त्यालाच लिमिटेड रिसोर्सेस असं सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर काय म्हणले बघा, रिसोर्सेस किंवा ग्रॅज्युअली डिप्लेटेड. म्हणजे हे काय होतात, नंतर कमी कमी होत जातात. ही संसाधनं जी आहेत किंवा हे स्रोत जे आहेत, ते कमी कमी होत जातात, म्हणजे संपत जातात. म्हणजे कसं, की समजा आता याच्यामध्ये परत परीक्षेचं उदाहरण देऊ शकतो आपण. परीक्षा 8 दिवसावरती आहे, कालावधी कमी आहे. पण काय करतो आपण, अभ्यास करतो का? करत नाही. काय म्हणतो, आणखीन 8 दिवस आहे वेळ आपल्याकडे. म्हणतो मग 7 दिवस, 7 दिवसावर येते, तरी पण आपण म्हणतो आणखीन वेळ आहे, आणखीन 6 दिवसाचा वेळ आहे असं म्हणतो. मग 6 दिवस होतात, आणखीन 5 दिवस म्हणतो, आणखीन 3 दिवस, 2 दिवस, 1 दिवसावरती येऊन ठेपते. मग अशा वेळी म्हणजेच काय, हे रिसोर्सेस संपत जाणं असं त्याला म्हणता येतं. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी काय आहेत, कशामध्ये घडतात, त्या रेजिस्टन्स स्टेजमध्ये घडतात. कोणकोणत्या बघा,
कॉपिंग, अडॅप्ट, बॉडी आणि रिसोर्सेस. आणि त्याचा जो पुढचा प्रकार आहे तो एक्झॉशनचा. बघा काय म्हणलंय, ऑल रिसोर्सेस आर डिप्लेटेड. त्यासोबत नॉर्मल फंक्शन अनेबल टू मेंटेन, म्हणजे काय, जुळवाजुळव करण्याशी म्हणजे अनेबल होते. म्हणजे कसं, परीक्षा उद्याच आहे आणि आपण आज बसलोय अभ्यासाला, तिथं काय होऊ शकतं का? होऊ शकत नाही. म्हणजे अनेबल टू मेंटेन. आणि ऑल रिसोर्सेस डिप्लेटेड म्हणजे तो जो कालावधी आहे तो संपलेला आहे पूर्ण. त्याच्या पुढे काय म्हणले, कॅपॅसिटी एक्झॉस्टेड. कॅपॅसिटी पण आपली संपलेली आहे. त्यासोबत डॅमेजेस लॉंग टर्म, म्हणजे काय, ह्या ताणतणावामुळे होणारे जे परिणाम कसे आहेत, लॉंग टर्म होणारे आहेत. म्हणजेच एखाद्या ताणतणावामुळे निर्माण झालेली बीपी, उच्च रक्तदाब, हे कसं असणार आहे, लॉंग टर्म असणार आहे. किंवा डिकॉम्प्रेशन म्हणजे फंक्शनल डिटर्नेशन. याच्यामध्ये काय काय होतं, कार्य करण्याची जी क्षमता आहे ती पूर्ण खालावते. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये, ह्या अवस्थेमध्ये ती व्यक्ती काहीच करू शकत नाही. म्हणजे संपल्यासारखी स्थिती त्या व्यक्तीची त्या ठिकाणी होते. म्हणजेच बघा, आता हा जो खुर्चीवरती आहे बघा, पहिली स्टेज कशी होती आणि दुसऱ्या स्टेजमध्ये तो काय करतोय, चित्रामध्ये दाखवले तलवार घेऊन चालला, म्हणजे लढण्यासाठी चालला, रजिस्ट करतोय. परंतु या स्थितीमध्ये मात्र त्याची कशी स्थिती दाखवलेली आहे, संपल्यासारखी दाखवलेली आहे. म्हणजे आता काहीच उरलेलं नाही अशा अवस्थेमध्ये. ही इमेज मी तुम्हाला नंतर पाठवतो, जे तुमच्या लक्षात येईल, किंवा पाहून तुम्ही हे करू शकता. अशा 3 अवस्था या ठिकाणी आपण पाहिलेल्या आहेत ताणतणावाच्या. समजते का? हो सर. का किचकट वाटतंय थोडं? नाही सर, असं व्यवहारातलंच आहे. नाही. म्हणजे हा समजलं. शारीरिक परिणाम जे आहेत ते थोडे किचकट वाटतात, परंतु उदाहरणं म्हणा किंवा असं हे पाहायला गेले की ती पटकन लक्षात येतं. तर शारीरिक परिणाम म्हटलं की थोडस अवघड जातं, असं आहे. आणि याच्यावर प्रश्न कसा असतो बघा तुम्हाला, प्रश्नाविषयी की ताणतणावामधील शरीर रसायन चक्र दाखवा, असा प्रश्न असतो. किंवा ताणतणावामुळे उत्पन्न होणारे शरीरातील रसायन, असं. किंवा स्ट्रेस रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्यामध्ये असं थोडेसे शब्द मागे पुढे करून असं विचारलं जातं. परंतु रसायन चक्र हे जे नाव आहे ते महत्वाचं आहे. का? तर त्यावेळी दोन मुख्य जे हे स्रवले जातात, ऍड्रिनलिन आणि कॉर्टिसॉल, हे रसायन आहेत. बरं का, मराठीमध्ये लक्षात ठेवायचे, हे 2 रसायन आहेत, ते स्रवले जातात आणि हार्मोन्स. ह्या सगळ्या क्रिया त्या ठिकाणी घडून येतात. ते महत्वाचं आहे लक्षात. म्हणजे प्रश्न कसा येईल ते बघणं सुद्धा गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे बघूया आणखी. दोन्ही स्टेज आपण त्यावरती चर्चा केलेली आहे. थकवा स्टेजवरचे काय बघा, थोडक्यात एकदा वाचून बघूया. हा टप्पा दीर्घ काळापर्यंत ताणाचा परिणाम म्हणून होणारा आहे, परिणाम म्हणून होणारा आहे. आणि तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी शरीरात हार्मोन्स आणि संसाधने पूर्णपणे संपलेली आहेत. तणावामध्ये आल्यानंतर शरीरानं काय केलं होतं, वेगवेगळे हार्मोन्स वगैरे तयार केले होते. परंतु आता या अवस्थेमध्ये मात्र ते तयार करत नाही, ते सगळं संपलेलं आहे, असं आहे ती अवस्था. आणि त्यासोबत दीर्घकाळ तणावाचा सामना केल्यामुळं तुमचं शरीर भावनिक आणि मानसिक संसाधनानं सुद्धा ते काय होतं, कमी पडतं. प्रतिकार करण्याची ताकद त्याच्यामध्ये उरत नाही. त्यासोबत तुम्ही आता ह्या अवस्थेत काय काय होतं, मग लक्षणं कशी असतात त्याच्यामध्ये, त्या अवस्थेमध्ये शेवटच्या, तर त्या ठिकाणी तुम्ही हार मानता किंवा त्या परिस्थितीशी हार मानता, हताश होता. आणि अशी जी व्यक्ती आहे ती काय करते, एकटं राहण्याचा प्रयत्न करते.
किंवा त्या व्यक्तीला सगळं काही संपल्यासारखं वाटतं. कुणामध्ये ती मिसळत नाही. नातेसंबंधामध्ये सुद्धा मिसळत नाही. आता काही काही असे रुग्ण सुद्धा असतात, की त्यांना स्वतःच्या लेकरापासून सुद्धा ते लेकरं सुद्धा त्यांना नको वाटतात. बघा, जे घरचे लोक सुद्धा त्यांना नको वाटतात. आई-वडील नको वाटतात, लेकरं नको वाटतात, बायको नको वाटते. म्हणजे यांच्यापासून सुद्धा तो दूर होतो. म्हणजे ही संपल्याची स्टेज आहे. त्याच्या ताणतणावाची संपल्याची स्टेज आहे. नातेवाईकापासून तो दूर होतो आणि आणखीन काय म्हणजे जबाबदाऱ्या सुद्धा पाळण्यापासून तो दूर होतो. म्हणजे बघा, रेझिस्टन्स स्टेजमध्ये आता समजा एक ताणाचं आपण त्याच्यामध्ये उदाहरण घेऊया, की त्याला त्याच्या कार्याच्या ठिकाणी, त्याच्या ऑफिसमध्ये काहीतरी ताण आहे. अतिउच्च अशा प्रकारचा ताण आहे. त्या तणावाला तो फेस करतोय. फेस करत, करत, करत पुढे आलाय. परंतु एक असं एक्झॉस्टेशनची जर अवस्था आली, तर त्यावेळी मात्र तो सगळं काही ती नोकरी सोडायला तो तयार होतो. बरोबर आहे. ती नोकरी सोडायला तयार होतो किंवा अल्कोहोलिक्स ड्रग्ज घेतो. म्हणजे काय? तो जबाबदाऱ्या विसरतो. जबाबदाऱ्या काय म्हणजे आपल्या मुलांप्रती आपल्या जबाबदाऱ्या काय आहेत, की आपण ड्युटीवर गेलं पाहिजे, आपण काहीतरी कमवलं पाहिजे, त्यांच्या भविष्यासाठी आपण काहीतरी मिळवलं पाहिजे किंवा आपली पत्नी असेल, तिच्या काही इच्छा असतील, तिला म्हणजे आपण एक पुरुष आहे का घरचा करता माणूस आहे म्हणजे तो पालक आहे. त्या घरचा पालक आहे आणि त्या सगळ्यांचं पालन-पोषण करण्याची जिम्मेदारी मुख्य त्याची आहे. परंतु ही जिम्मेदारी सुद्धा समजा एखादा दारोडा व्यक्ती आहे. म्हणजे तो काय करतोय, तर सगळ्या जिम्मेदाऱ्या विसरतोय. सगळ्या जिम्मेदाऱ्यांपासून दूर होतोय. म्हणजेच तो बेजबाबदार होतोय. म्हणजेच अशा संपल्याच्या अवस्थेमध्ये आलेल्या व्यक्तीसुद्धा बेजबाबदारपणे वागतात. म्हणजेच ते आणखीन काय म्हणतात, की मुलं-बाळं काय माझे नाहीत, कोणाचे आहेत हे किंवा त्यांचं माझं काही रिलेशन नाही किंवा आई-वडील आहेत. असं कुठल्याही नात्याला तो पटकन धुतकारून जातो. त्यासोबत आणखीन काय त्याच्यामध्ये लक्षणं दिसतात, तर स्वतःची जी वागणूक आहे ती त्याची विध्वंसक असते. विध्वंसक म्हणजे संपण्याची किंवा संपवण्याची. म्हणजे काय? बघा तणाव जर एखाद्या व्यक्तीमुळे जर त्याला येत असेल, मुख्य कारण जर ती व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीला संपवण्याचा हा प्रयत्न करत असतो. किंवा तर ह्याच्याच जर समजा तो त्या व्यक्तीला संपवू शकत नसेल, तर हा संपण्याचा प्रयत्न करतो. स्वतः मरण्याचा प्रयत्न किंवा दुसऱ्याला मारण्याचा प्रयत्न अशा प्रकारे. ज्या गोष्टीपासून त्याला त्रास होतोय त्या गोष्टीपासून म्हणजे आत्महत्यासारखे जे विचार आहेत, ते या स्टेजमध्ये येतात. म्हणजे प्रतिकार करण्याची क्षमता या ठिकाणी संपलेली आहे. त्यासोबत आणखीन काय म्हणले, खराब निर्णय असं वेगवेगळ्या वर्तनाचे प्रदर्शन तो करून सांगतो. स्वतःला इतरांपासून वेगळं करणे, बेजबाबदार असणे, व्यसनाधीन असणे, अशी वेगवेगळी लक्षणं दिसतात. त्यासोबत केस ओढणे, नखे चावणे किंवा चिंताग्रस्त वर्तन, असामान्य वर्तन, काम करू न वाटणे, निद्रानाश आणि लास्ट म्हणजे काय अतिरिक्त ह्याच्यामुळं ऑर्गन्स फेल्युअर मध्ये जातात. शरीरातले ऑर्गन्स, किडनी ही फेल्युअर मध्ये जाते. कशामुळं? अतिरिक्त तणावामुळं, अतिउच्च तणावामुळं किंवा किडन्या काम करायचं बंद करतात. हृदय फेल्युअर होतं म्हणजे आता बघा ऑर्गन्स फेल्युअर म्हणजे जसे अवयव आपल्या शरीरातले हृदय, किडनी, फुफ्फुस, लिव्हर हे अवयव आहेत. आता थोडक्यात एक उदाहरण ऑर्गन्स फेल्युअर मधलं आपण देऊ शकतो, की हार्ट अटॅक म्हणजे काय? हार्ट फेल होतं. थोडक्यात आपण असं सुद्धा म्हणतो एखादा व्यक्ती वारलेला असेल तर हार्ट त्याचा हार्ट फेल झाला असं आपण म्हणतो. म्हणजे ऑर्गन काय झाला तो डॅमेज झाला. पूर्णतः डॅमेज झाला. तसंच म्हणजे बघा एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक पण येऊ शकतो एखाद्या तणावामुळं म्हणजे ऑर्गन फेल झाला. अशी लक्षणं सुद्धा त्या व्यक्तींमध्ये त्या ठिकाणी दिसू शकतात. त्यासोबत मग आता याच्याशी संबंधित चाचण्या काय आहेत? कशाद्वारे त्या समजतील? तर आता समजा तुम्ही ताणतणावाचा अभ्यास म्हणून केलाय त्याच्यामुळं आपण वेगवेगळे त्याच्यामध्ये ताणाचे प्रकार वगैरे सांगितले.
तर त्याच्यामुळे तुम्हाला एखाद्या वेळेस जर समजा भविष्यामध्ये कुठला ताण आला किंवा भविष्यात तुमच्या शरीरावरती जर तशी काही लक्षणं दिसायला लागली तर तुम्ही ओळखू शकाल. ठीक आहे. परंतु जे अज्ञात व्यक्ती आहेत, जे सामान्य व्यक्ती आहेत, त्यांना ताण म्हणजे काय, फक्त स्ट्रेस एवढा शब्द माहीत आहे किंवा ताण, स्ट्रेस, टेन्शन एवढे शब्द त्यांना माहीत आहेत. परंतु त्याच्याविषयी सविस्तर माहिती त्यांना माहीत नाही. म्हणजे कशाला स्ट्रेस म्हणायचं, कशामुळे येतो किंवा आपल्याला स्ट्रेस आलाय हे कसं कळेल किंवा आपल्यावरती ही लक्षणं दिसत आहेत, तर ही स्ट्रेसमुळे दिसत आहेत का हे त्यांना कळते का? तर नाही. काही जणांना सुशिक्षित लोकांना कळेल की जाणवेल की बाबा माझं तोंड का सुजतंय, आपण दाखवलं पाहिजे, असं तो दाखवेल. परंतु सामान्य लोकांना मात्र ते पटकन कळण्यासारखं नाही. म्हणून मग त्याच्याशी संबंधित कशा चाचण्या आहेत, काय करता येईल आपल्याला त्याच्याशी, तर काही जैविक चाचण्या आहेत. त्याच्यामध्ये या जैविक चाचणीमध्ये काय, तणाव संप्रेरक म्हणजे ॲड्रेनालिन आणि कॉर्टिसॉल यासारख्या तणाव संप्रेरकांचे रक्त, लाळ आणि मूत्रातील पातळीचे मूल्यांकन केले जाते. या तपासण्यामध्ये म्हणजे रक्ताद्वारे ते कळतं की कॉर्टिसॉल वाढले का तुमच्या रक्तात, ॲड्रेनालिन वाढले का, किंवा लाळेद्वारे सुद्धा तशी तपासणी केली जाते, किंवा मूत्रातील याच्यामुळं रक्तलघवी आपण त्याला थोडक्यात असं म्हणतो. रक्तलघवी चाचणी केल्या की या गोष्टी कळू शकतात की ही व्यक्ती तणावाखाली आहे, असं सुद्धा समजू शकतं. त्यासोबत आणखीन एक पुढे एक चाचणी आहे, इलेक्ट्रो एन्फेफॅलोग्राफी असं म्हणून आहे. त्याच्यामध्ये काय आहे, ही पद्धत जी आहे ब्रेन वेव्ह क्रियाकलाप मोजते. म्हणजे ब्रेनच्या काही वेव्हज असतात, अल्फा वेव्ह, बीटा वेव्ह, गॅमा वेव्ह अशा वेगवेगळ्या वेव्ह असतात. ताणतणावामध्ये असल्यास त्याच्या वेव्ह वेगळ्या असतात. जसं की तुम्ही हे पाहता बघा, हार्टच्या वेव्ह पाहिले किंवा टीव्ही वगैरे सिरियल मध्ये दाखवतं बघा, की सिरियस पेशंट असेल त्याला हार्टला लावलेलं असतं, रेषा रेषा येतात, सरळ रेष आली की ती व्यक्ती संपली असं तिथं गृहीत धरलं जातं. त्याप्रमाणे जसं त्या हार्टचे वेव्ह रेषा दाखवल्या जातात, तशा ब्रेनच्या सुद्धा वेव्हज असतात. म्हणजे ती व्यक्ती जर सामान्य अवस्थेमध्ये असेल तर तिच्या ब्रेनच्या वेव्ह वेगळ्याच असतात. ती व्यक्ती तणावामध्ये असेल तर तिच्या ब्रेन वेव्ह वेगळ्या असतात. ती व्यक्ती अतिउच्च तणावामध्ये असेल तर तिच्या ब्रेन वेव्ह वेगळ्या असतात. आणि तीच व्यक्ती जर झोपेमध्ये असेल तर तिच्या ब्रेन वेव्ह वेगळ्या असतात. आणि तीच व्यक्ती जर ध्यान करत असेल, मेडिटेशन मध्ये असेल तर तिच्या ब्रेन वेव्ह वेगळ्या असतात. आणि तीच व्यक्ती जर समाधी अवस्थेमध्ये असेल तर तिच्या ब्रेन वेव्ह वेगळ्या असतात. म्हणजे वेगवेगळ्या ह्याच्यानुसार त्याच्या ब्रेन वेव्ह वेगवेगळ्या असतात. म्हणजे ही जी पद्धत आहे, या ब्रेन वेव्ह वरून ती काय करते की ती व्यक्ती तणावाखाली आहे का ते सुद्धा ते शोधून त्या ठिकाणी दाखवली जाते. मग त्याच्यामध्ये काय होतं बघा, तर मेंदूच्या गोलार्धामधील अल्फा ब्रेनवेव्ह क्रियाकलापामध्ये असंतुलन असतं. जसं की आता ब्रेनवेव्हचे वेगवेगळे प्रकार सांगितले, त्याच्यापैकी अल्फा ब्रेनवेव्ह मध्ये असंतुलन असतं. म्हणजे त्या रेषा ज्या असतात बघा, खालीवरी किंवा त्याच्यामध्ये अंतर असणं, कमी असणं, जास्त असणं, त्याच्यावरून ते लक्षात असतं, ते कळतं आणि हा व्यक्ती तणावाखाली आहे असं त्या ठिकाणी त्याला संबोधलं जातं. आता ह्या थोड्याशा चाचण्या आपण कधी ऐकलेल्या नाहीत, बरोबर आहे का? नवीन ऐकतोय. परंतु आता पुढच्या ज्या आहेत, त्या मात्र आपण रोजच्या दैनंदिन ह्याच्यामध्ये ऐकलेल्या असतात, किंवा या पुढच्या ज्या आहेत त्या आपण स्वतः सुद्धा त्या बघू शकतो किंवा स्वतः सुद्धा त्या तपासू शकतो. जसं की थोडक्यात हृदयगती परिवर्तनशीलता म्हणजे हृदयाच्या ठोक्यामध्ये परिवर्तन. हृदयाचे ठोके सामान्य व्यक्तीचे एका मिनिटामध्ये 72 व्हायला पाहिजेत, परंतु जे व्यक्ती ताणतणावाखाली असते तिचे ठोके मात्र जास्त असतात. जसे की आपण थोडक्यात असं व्यक्ती म्हणते ती किंवा माझ्या हृदयामध्ये असं वेगळंच व्हायला लागले, धडधड करायला लागले असं म्हणते बघा ती व्यक्ती. मग तिथं आपण समजायला पाहिजे की हा काहीतरी ट्रेस वगैरे वगैरे आहे. काय म्हणलंय, हृदयगती परिवर्तनशीलता विश्लेषण सलग हृदयाचे ठोके दरम्यानच्या वेळेच्या अंतराचे मूल्यांकन करते. म्हणजे दोन ठोक्यामधील अंतर किती आहे हे सलग असायला पाहिजे किंवा सामान्य असायला पाहिजे. परंतु ताणतणावाखाली असलेल्या व्यक्तीच्या दोन ठोक्यामधलं अंतर हे कमी जास्त असतं. सामान्य कसं असायला पाहिजे, समान पाहिजे. प्रत्येक ठोक्यामधलं अंतर समान पाहिजे.
परंतु ताणतणावाखाली असलेल्या व्यक्तीच्या दोन ठोक्यामधलं अंतर हे कमी जास्त असतं आणि त्याच्यावरून सुद्धा ती व्यक्ती तणावाखाली आहे असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. आणि पुढचं जे हे आहे पद्धत आहे ती सगळ्यात सोपी आणि पटकन लक्षात येणारी आहे. उच्च रक्तदाब. उच्च रक्तदाब हा वाढीव तणाव पातळीशी संबंधित आहे. अतिरिक्त बीपी 140 झाले, 160 झाले, 190 झाले, हे आपण पटकन ते डॉक्टर डायग्नोज करतात की काहीतरी तणावाखाली हा व्यक्ती आहे. अशा वेगवेगळ्या चाचण्या सुद्धा करून आपण ते तपासू शकतो. ठीक आहे. काय ह्याच्यामध्ये अडचण वगैरे असेल तर विचारू शकता. विद्यार्थी किती आहेत तुमच्या वर्गाला?